श्री गणेशाय नमः। श्री जगद्गुरु मरुळाराध्याय नमः। ओम शिवाय नमः। देवाय महादेवाय नमः। अव्ययाय अव्यग्राय नमः। दक्षाध्वरहराय पराय नमः। पूषदंतभिधे विश्व चाळवूनी सगळे आपण राहणे नामा निराळे। यात प्रावीण्य तू मिळविले ऐसे मला भासते। मज लावूनी लेखन काम तू सुखे करीतोस आराम। हा करीतो काय म्हणून दुरूनी पाहतो गंमत। तरी तू बैस ठेवूनी लक्ष मी कार्यात राहीन दक्ष। जैसे सूर्यासी ठेवूनी साक्ष जगी चालती व्यवहार। असो श्रोते हो सावधान ऐका पुढील विवेचन। जे अगस्तीस कथितील गहन जगद्गुरु रेणुकाचार्य। लिंगस्थलांतर्गत प्राणलिंगी स्थल। अगस्त्य उवाच प्रसादिस्थलसम्बद्धा स्थलभेदा प्रकीर्तिताः। प्राणलिङ्गिस्थलारूढान् स्थलभेदान् वदस्व मे। रेणुकाचार्यांसी म्हणती अगस्त्य प्रसादे स्थलासी संबंधित। उपस्थले कथिली समस्त आता सांगा प्राणलिंगी स्थल। श्रीरेणुक उवाच स्थलानां नवकं प्रोक्तं प्राणलिङ्गिस्थलाश्रितम्। आदावात्मस्थलं प्रोक्तम् अंतरात्मस्थलं ततः। परमात्मस्थलं पश्चात् निर्देहागमसंज्ञकम्। निर्भावागमसंज्ञं च ततो नष्टागमस्थलम्। आदिप्रसादनामाथ ततोऽप्यन्त्यप्रसादकम्। सेव्यप्रसादकं चाथ शृणु तेषां च लक्षणम्। रेणुकाचार्य म्हणती अगस्त्याप्रत नऊ उपस्थले प्राणलिंगी स्थलात। त्यांची नावे लक्षणांसहित आता सर्व निरूपीन। आत्मस्थल अंतरात्मस्थल परमात्मस्थल निर्देहागमस्थल निर्भावागमस्थल नष्टागमस्थल। आदिप्रसादी स्थल सातवे। आठवे अंत्यप्रसादी स्थल। नववे सेव्यप्रसादी स्थल। त्यांची लक्षणे ही सकल आता श्रवण करावी। आत्मस्थल जीवभावं परित्यज्य यदा तत्त्वं विभाव्यते। गुरोश्च बोधयोगेन तदात्मायं प्रकीर्तितः। वालाग्रशतभागेन सदृशो हृदयस्थितः। अश्नन् कर्मफलं सर्वम् आत्मा स्फुरति दीपवत्। गुरुपदिष्ट शिवज्ञानामुळे सेव्यस्थलीचा जीवभाव मावळे। त्याचे वर्तन होई सगळे परब्रह्मभावाने। स्थिर होई आत्मभाव म्हणून आत्मस्थल हे नाव। देहाभिमानाचे नाव त्याच्या ठाई उरेना। केशाग्राच्या शतांशा समान
सूक्ष्म जीवात्मा हृदयी राहून शुभाशुभ कर्मांची जाण फळे भोगी आपुल्या घराच्या एका कोपऱ्यात जैसा दीप असे तेवत तरी तो करी प्रकाशित सर्व घरते जाने तैसा जीवात्मा हृदयस्थ सर्व शरीरी राहूनि व्याप्त शरीर करीत प्रकाशित कर्मफले भोगितो आत्मापि सर्वभूतानां अंतःकरणमाश्रितः अनुभूतो मलासंगात् आदिकर्म नियंत्रितः जपायोगाद्यथा रागः स्फटिकस्य मणेर्भवेत् तथाहंकारसंबंधात् आत्मनो देहमानिता आत्मा पंचमहाभूतांसी आश्रयभूत त्यात परिपूर्ण असे व्याप्त तरी आणवादी मलांनी आवृत्त होऊन राहे अनुरूप तो शुद्ध नित्य मुक्त जाण परिकर्म पाशांनी बद्ध होऊन अंतःकरणाचा आश्रय घेऊन कर्मफले भोगितो जास्वंद फुलावरी एक जैसा ठेविता स्फटिक तो रक्तवर्णाने रंगला देख दिसे आपुल्या डोळ्यांसी तैसा मुळातची काही आत्मा देहाभिमानी नाही अहंकार संबंधाने देही त्याने धरिला अभिमान मग जन्म जन्मांतरात कर्मे करूनी झाला लिप्त भ्रमत राहिला भोगीत दुःखे जन्म मरणाची अशरीरोऽपि सर्वत्र व्यापकोऽपि निरञ्जनः आत्मा माया शरीरस्थः परिभ्रमति संश्रुतौ आत्मस्वरूपविज्ञानं देहेन्द्रियविभागतः अखण्ड ब्रह्मरूपेण तदात्मप्राप्तिरुच्यते तो शरीर रहित निरंजन तरी सर्वत्र विद्यमान माया कल्पित देही स्थिर होऊन भ्रमण करी संसारी मी एक असूनी अनेक भावे हा संकल्प शिवा ठाई उद्भवे क्षणार्धात माया उभी राहे विश्वरूप घेऊनी प्रपंच शिवरूपची मुळात परी तो दिसे माया रूपात तीच नटे होऊनी मूर्त लाघवी विश्वरूपाने जैसा सूर्य झाकिला मेघांनी तो दिसेनाच नयनांनी मेघ दिसती तेही सूर्य किरणांनी प्रकाशित झालेले तैसा मायेचा व्यवहार अवलंबूनी असे शिवावर परी शिवासी लपवूनी समोर तीच उभी राहते आत्मा शिवांशची खचित परी राहे देही माया कल्पित आणि भ्रमे संसारात भोगीत फळे कर्मांची जैसा एकची वासरमणी बिंबे अनेक दर्पणातुनी तैसे अनेक देहातुनी दिसे एकची आत्मतत्व प्राकृत शरीरेंद्रियांपासून आत्मतत्व असे भिन्न ते ब्रह्मस्वरूप असे हे होता ज्ञान जीवासी प्राप्त आत्मत्व न चास्ते देह संबंधो निर्देहस्य स्वभावतः अज्ञान कर्मयोगेन
देही भवति भुक्तये नासौ देवो न गन्धर्वो न यक्षो नैव राक्षसः न मनुष्यो न तिर्यक् न च स्थावर विग्रहः जो स्वभावतः असे देह रहित तो देहाने न होय लिप्त अज्ञान कर्माने सुख दुःख भोगार्थ तो होतो देहधारी आत्मा जीवन देव न गंधर्व नभे यक्ष राक्षस तिर्यक जीव नभे स्थावर वृक्षादी सर्व नभे स्त्री पुरुषादी तो धारण करी ज्या देहाला त्या नावाने जाई ओळखला नसे त्याच्या निज रूपाला कोणतेही नावते नाना कर्म विपाकाश्च नाना योनि समाश्रिताः नाना योग समापन्ना नाना बुद्धि विचेष्टिताः नाना भोग समारूढ़ा नाना संकल्पकारिणः अस्वतन्त्राश्च किंचिज्ञा किंचित् कर्तृत्वहेतवः रंगभूमी हे विश्व विशाल त्यावरी चाले शिवाचा खेळ असंख्य जीव जगातील पात्रे त्याच्या नाटकातली पात्रे बाहुल्यांच्या जाती सूत्र दोरी त्याच्या हाती तोच खेळवी नाना रीती आपुल्या इच्छेप्रमाणे जसे ज्याचे कर्मफळे तसा जीवासी जन्म मिळे देव तिर्यक मनुष्य होऊन खेळे भोगी नाना सुख दुःखे प्रत्येकाची बुद्धी भिन्न धर्मपंथ वेगळा जाण भिन्न भिन्न संकल्प करून भिन्न मार्ग चोखाळती जीव पराधीन अल्पज्ञानी किंचित कर्तृत्वाचे धनी शिवाच्या लीला नाटकातून करीती भूमिका सादर तो एकलाच सूत्रधार सारे हालवी चराचर चाले विश्वरंगमंचावर त्याचे अखंड नाटक लीलाभाजनतां प्राप्ता शिवस्य परमात्मनः चोदिता परमेशेन स्वस्वकर्मानुरूपतः स्वर्गं वा नरकं वापि प्राणिनो यान्ति कर्मिणः पुनः कर्मावशेषेण जायन्ते गर्भकोटरात् जातामृताः पुनर्जाताः पुनर्मरणभाजिनः भ्रमन्ति घोरसंसारे विश्रांति कथया विना ज्याच्या त्याच्या कर्मामुळे त्याला तैसा जन्म मिळे कोणाचे पुण्यकर्म फळे तो भोगी स्वर्ग सुख कोणी जाई स्वर्गलोकी कोणी पिचत पडे नरकी स्वर्ग नरक मृत्यूलोकी जीव करी प्रवास शिवाची प्रेरणाच जाण या सर्वांसी असे कारण शिवाच्या प्रेरणे वाचून जगी काही घडेना भोगून कर्म राहे शेष ते भोगाया पुन्हा गर्भवास जन्म मृत्यूचा प्रवास ऐसा खंड चाललेला मुळी न होता विश्रांत होऊन जन्म मरणासक्त
जीव घोर संसार सागरात घेती बुडी पुनः पुन्हा जीवत्वं दुःख सर्वस्वं तदिदं मलकल्पितम् निरस्यते गुरोर्बोधात् ज्ञानशक्तिः प्रकाशते आणवादी मलांनी कल्पित जीवत्व आत्म्यासी झाले प्राप्त ते गाठोडेच दुःखाचे समस्त असे सत्य ऋषीवरा श्री गुरुच्या उपदेशातून लाभता शिवाद्वैत ज्ञान जीवत्वाचे पूर्ण निरसन होऊन ज्ञान प्रकाशते ऐसे हे निरूपले तुझ अगस्त्या आत्मस्थलाचे गुज उपरी अंतरात्मस्थलाचे सहज करीन आता विवेचन अंतरात्मस्थल यदा निरस्तं जीवत्वं भवेद्गुर्वनुबोधतः तदान्तरात्मभावोऽपि निरस्तस्य भवेद्ध्रुवम् देहस्थितोऽप्ययं जीवो देहसङ्गविवर्जितः बोधात् परात्मभावित्वात् अंतरात्मेति कीर्तितः गुरुपदेशाने जीवभाव जेव्हा निवृत्त होई सर्व तेव्हा हृदयी अंतरात्मभाव दृढ होई निश्चित जीव देहाच्या आत असला तरी देह संगरहित होऊन राहिला स्वस्वरूप ज्ञाने प्राप्त झाला त्याला अंतरात्मभाव तेणे अंतरात्मा म्हणून त्याची ओळखिती ज्ञानी जन तो जीव भावातून पूर्ण झाला वेगळा आत्मा भोगी सुख दुःखे ऐसे बोलती जरी कौतुके तरी शुद्धात्म्यासी न स्पर्शु शके लेप किंचित भोगाचा गढूळ जलात बिंबले जैसे सूर्यबिंब मलिन दिसे परी सूर्यासी न स्पर्शे किंचित ही मालिन्य हे होई जासी ज्ञान तोची अंतरात्मस्थली जाण सुख दुःख भोगापासून तो अलिप्त सर्वस्वी आत्मांतरालवर्तित्वात् जीवात्मपरमात्मनोः योगादुभयधर्माणाम् अंतरात्मेति कीर्तितः अहंकारस्य संबंधात् मनुष्यत्वादिविभ्रमः न स्वभाव इति ज्ञानात् अंतरात्मेति कथ्यते सुखी दुःखी करता भोगता ही जीवात्म्याची लक्षणे तत्वता असंग अकर्ता अभोक्ता ही परमात्म लक्षणे जीवात्मा परमात्म्यामधील अगस्त्या जे असे मध्यस्थल तेची जाण अंतरात्मस्थल तो जाणतो दोहींना तो जेव्हा बहिर्मुख तो जीवभाव तो अंतर्मुख असे तो शिवभाव या दोही भावांचा अनुभव घे म्हणून अंतरात्मा पात्रा माझी ठेविली फुले ती काढून पात्र स्वच्छ केले तरी फुलांचा गंध दरवळे पात्रातून मंदसा तैसा ज्ञानोत्तर अवस्थेत अविद्यालेश उरे किंचित तेणे जीवभाव होय जागृत क्षणकाल योग्याचा मूर्छितासी यावी शुद्ध आणि तो पुन्हा भावा बेशुद्ध तैसा दोन्ही भावांचा संबंध असे अंतरात्मस्थलात
क्षणी जीव क्षणी शिव ऐसे जागवी दोन्ही भाव परी जीवत्व हा स्वभाव नाही ऐसे जाणतो जेव्हा अहंकार संबंध घडे तेव्हा जीवत्वाची मिठी पडे या पूर्ण जाणीवेने न मोडे आत्मभाव अंतरीचा यथा पद्मपलाशस्य न संगो वारिणा भवेत् तथा देहजुषोऽप्यस्य न शरीरेण संगतिः नीडस्थितो यथा पक्षी नीडाद्भिन्नः प्रदृश्यते देहस्थितस्तथात्मायं देहादन्यः प्रकाश्यते कमल जन्मते जलात तरी ते जलापासून अलिप्त तैसा अंतरात्मा दिसे देहस्थ तरी त्यापासून वेगळा राहे घरट्यात विहग तरी तो घरट्यापासून अलग तैसा देहात राहून देह संग न घडे अंतरात्म्यासी आच्छाद्यते यथा चंद्रो मेघैरासंगवर्जितैः तथात्मा देहसंघातै असंगपरिवेष्टितः निर्ममो निरहंकारो निरस्तोपाधिविक्लवः देहस्थोऽपि सदाख्यात्मा शिवं पश्यति योगतः पूर्णचंद्र आकाशातला दाट मेघांनी आच्छादिला दिसे परी तो पूर्ण वेगळा दूर मेघांपासून तैसा गेला जीवभाव तो दिसे देही सावयव परिदेह संगाचा अभाव असे अंतरात्मस्थली तो निर्मम निरहंकार देहेंद्रियादी उपाधी पासून दूर योग साधनेने त्यास साक्षात्कार झाला ते शिवाचा भोक्तृभोज्य परित्यागात् प्रेरकस्य प्रसादतः भोक्तृता भावगलितः स्फुरत्यात्मा स्वभावतः सर्वेषां प्रेरकत्वेन शम्भुरन्तस्थितः सदा तत्परिज्ञानयोगेन योगी नन्दति मुक्तवत् मी जीव आणि विषय भोज्य या भावासी मानुनी त्याज्य शिवप्रसादे आत्मरूप राज्य अंतरात्मस्थली संपादितो सर्वांना होऊन प्रेरक हृदयी विराजे जगन्नायक या ज्ञाने मुक्तात्म्या समदेख तो भोगितो आनंद आता शिष्यवरा निर्मळा निरूपीन मी परमात्मस्थला ठेवून हृदयी तू जिव्हाळा ऐक आदरपूर्वक परमात्मस्थल निर्धूते तत्प्रबोधेन मले संसारकारणे सामरस्यात् परात्मस्थात् परमात्मायमुच्यते सर्वेषामात्मभेदानाम् उत्कृष्टत्वात् स्वतेजसा परमात्मा शिवः प्रोक्तः सर्वगोपी प्रकाशवान् जे संसार कारण अज्ञान ते शिवाद्वैत ज्ञाने नाशून
शिव सामरस्य भाव प्राप्त होता पूर्ण त्यास म्हणती परमात्मा स्वयं प्रकाशित शिवजाण स्वतेजे विश्वी राहिला व्यापून जे श्रेष्ठ असे सर्व आत्म्यांहून ते परमस्वरूप ब्रह्मांड बुद्बुदस्तोमा यस्य माया महोदधौ उन्मज्जन्ते निमज्जन्ते परमात्मा स उच्यते यस्मिन् ज्योतिर्गणाः सर्वे स्फुलिंगा इव पावकात् उत्पत्य विलयं यान्ति तद्रूपं परमात्मनः ज्याच्या माया सागरात ब्रह्मांड बुद्बुद समूह अगणित उपजती निमती समस्त ते परमात्म स्वरूप निरभ्र रात्री आकाशी दिसती अनंत तारका राशी त्या पाहता कळे जाणत्यासी विशालता विश्वाची ऐसी विशाल विश्वे अनंत घडती मोडती जेथे सतत तो माया समुद्र जात स्थित ते परमात्म स्वरूप स्फुल्लिंग अग्नीतून जन्मती आणि अग्नीतची विलीन होती तैसे जीव शिवातून उद्भवती अंती पावती लयत्यात यस्मिन् समस्त वस्तूनि कल्लोला इव वारिधौ सम्भूय लयमायान्ति तद्रूपं परमात्मनः निरस्तमलसम्बन्धं निःशेषजगदात्मकम् सर्वतत्त्वोपरिप्रोक्तं स्वरूपं परमात्मनः समुद्री लाटा उठती निमती तैसी भूम्यादि तत्वे प्रकृती जात जन्मती लय पावती ते परमात्म स्वरूप मलत्रय संबंध रहित नाम रूपात्मक जगासी आधारभूत 36 तत्वांहून जे श्रेष्ठ सर्वगत ते परमात्म स्वरूप बुंधा शाखा फूल पर्ण या रूपात वृक्ष विद्यमान तैसे ब्रह्मांड रूपे जे विराजमान ते परमात्म स्वरूप यथा व्याप्य जगत् सर्वं स्वभासा भाति भास्करः तथा स्वशक्तिभिर्व्याप्य परमात्मा प्रकाशते विश्वतो भासमानोऽपि विश्वमाया विलक्षणः परमात्मा स्वयं ज्योति रूपो जीवात्मनां भवेत् स्वतेजे सर्व विश्व व्यापून स्वये प्रकाशे सूर्य आपण तैसा परमात्मा स्वशक्तींनी जाण विश्व व्यापून प्रकाशे धूमावता शक्तीने पृथ्वीत लाद पालन शक्तीने जलात भास्वती सृष्टी शक्तीने अग्नीत वायूत स्पंद संहार शक्तीने विद्वी अनुग्रह शक्तीने आकाशात ऐसा पंचभूतात्मक प्रपंचात व्यापूनी होई प्रकाशित सर्वव्यापी परमात्मा तो होई विश्वात भासमान परी विश्वमाये पासून विलक्षण तो जीवात्म्यांसाठी जाण असे स्वयं प्रकाश रूप निर्देहागमस्थल देहिनोऽपि परातत्त्व
भाविनो निरहङ्कृतेः निरस्तदेहधर्मस्य निर्देहागम उच्यते। गलिते ममता हन्ते संसारभ्रमकारणे पराहन्तां प्रविष्टस्य कुतो देहः कुतो रतिः। परमात्म भावाने युक्त जो शिवयोगी अहंकार रहित तो होतो देह धर्म रहित त्यासी नाव निर्देहागम। ज्याच्या मनातून संपूर्ण देह भावाचे झाले निर्गमन निर्देही स्थिती प्राप्त म्हणून त्यासी म्हणती निर्देही। जे संसार भ्रमाची कारण ते अहंकार ममत्व गेले नाशून पराहंता लाभता पूर्ण त्याला देह कशाचा। ज्याचा देहाभिमान गळाला त्याला देह तरी असेल कशाला आणि देहाविषयी त्याला प्रेमही कैसे असेल। केवले निष्प्रपंचौघे गंभीरे चिन्महोदधौ निमग्नमानसो योगी कथं देहं विचिन्तयेत्। अपरिच्छेद्यमात्मानं चिदंबरमिति स्मरन् देहयोगेऽपि देहस्थै विकारैर्न विलिप्यते। केवल निष्प्रपंच गंभीर जो चैतन्य रूपी महासागर त्यात जो पूर्ण डुंबला तो शरीर चिंता करील कशाला। जे चिदाकाश रूप अपरिच्छिन्न ते मी आत्मस्वरूप परिपूर्ण ऐसे सदैव जो करी चिंतन तो देह विकारे लिंपेना। मानवी मन असे विलक्षण त्याच्या चार अवस्था जाण आसक्त अनुरक्त मग्न आणि निमग्न ही चौथी। मुले क्रीडेत आसक्त तरुण तरुणीवर अनुरक्त वृद्ध मग्न चिंतेत भविष्याच्या पुल्या। या पुढील अवस्था निमग्न ज्यात चित्तवृत्ती होती लीन योग्या ठाईच ही पूर्ण प्रत्ययास येतसे। आत्मचैतन्य सागरात ज्याचे निमग्न झाले चित्त तो शिवयोगी बसेल वाहात कशास चिंता देहाची। अखंड संविदाकारं अद्वितीयं सुखात्मकं परमाकाशमात्मानं मन्वानः कुत्र मुह्यति। उपाधिविहिता भेदा दृश्यन्ते चैकवस्तुनि इति यस्य मतिः सोऽयं कथं देहमितो भवेत्। अखंड चिदानंद स्वरूप अद्वितीय पराकाश रूप ते मी असे आत्मरूप असे जो जाणे शिवयोगी। आत्मरूपा व्यतिरिक्त जगी अन्य काही न अस्तित्वात मग तो कशाने मोहित होईल सांग मुनिवरा। आकाश जरी एकची असे परी घटी मठी ते भिन्न भासे तैसे अखंड चिदाकाश दिसे देहोपाधीने भिन्न भिन्न। ऐसी बुद्धी ज्याची स्थित तो देहाने कसा होईल सीमित म्हणून देहधारी परिदेहात राहे अलिप्त होऊन। भेद बुद्धिः समस्तानां परिच्छेदस्य कारणम्
अभेदबुद्धौ जातायां परिच्छेदस्य का कथा शिवोऽहमिति यस्यास्ति भावना सर्वगामिनी तस्य देहेन संबंधः कथं स्यादमितात्मनः। हे वेगळे आणि ते वेगळे हा व्यवहार भेद बुद्धीमुळे ती मावळूनी अभेद उजळे मग द्वैताची काय कथा मी शिवस्वरूप एक ही शिवाद्वैत भावना व्यापक दृढ बिंबे ज्याच्या ठाई देख त्यास कैसा देह संबंध नाही जेथे देह विकार कैसे तेथे अशा निर्देहावस्थेसी येथे म्हटले निर्देहागम निर्भावागमस्थल व्यतिरेकात् स्वरूपस्य भावान्तरनिराकृतेः भावो विकारनिर्मुक्तो निर्भावागम उच्यते। अहं ब्रह्मेति भावस्य वस्तुद्वयसमाश्रयः एकीभूतस्य चिद्व्योम्नि तदभावो विनिश्चितः। आत्मस्वरूपा वाचून ज्या भावना असती भिन्न त्यांचे करूनी निराकरण पुरे विकार शून्य भाव होणे विकार मुक्त तोची निर्भाव जाण निश्चित निर्भावागमस्थल येथ त्यासी दिले हे नाव काढता भावनेचा बाह्य आधार ती आत्म्या ठाईच होते स्थिर गृहाचे बंद करिता द्वार जैसे राहणे गृहातची मी ब्रह्म हा भाव जाण तेथे अहम आणि ब्रह्म या वस्तू दोन परिचिदाकाशी समरसता पूर्ण द्वैत काही उरेना द्वैताचा होता अभाव उरे केवळ ब्रह्मभाव म्हणून त्यासी निर्भाव असे जाण संबोधिती भाव शिवमय होता पूर्ण तेथे मनची होते मौन अन्य भावांसी उरेना कारण म्हणून तो निर्भाव एक भाव निरूढस्य निष्कलंके चिदंबरे क्व जाति वासना योगः क्व देहित्वं परिभ्रमः शून्ये चिदंबरे स्थाने दूरे वाङ्मनसाध्वनः विलीनात्मा महायोगी केन किं वापि भावयेत्। निष्कलंक चिदाकाशात जो तादात्म्य भावे झाला युक्त त्यासी असे कोणती जात आणि वर्ण आश्रम त्याला न शरीर संबंध काही संसार चक्री भ्रमणे नाही तो वसलेला दिसे देही परी अलिप्त त्याहूनी जे वाणी मनास अगोचर त्या निराकार चिदाकाशी जो स्थिर त्याने भावना करावी होऊन तत्पर कोणती कोण्या प्रकारे अविशुद्धे विशुद्धे वा स्थले दीप्तिर्यथा रवेः पतत्येवं सदा द्वैती सर्वत्र समवृत्तिमान् न बिभेति जरा मृत्यो न क्षुधाया वशं व्रजेत् परिपूर्ण निजानन्दं
समास्वादन् महासुखी। जैसे शुद्ध अशुद्ध स्थळ न कधी पाहे सूर्य तेजाळ, तो समानतेने सकळ विश्व करी प्रकाशित। तैसेची पूर्ण समवृत्तीने शिवयोगाचे असे वागणे, समग्र विश्व समदृष्टीने तो सर्वदा पाहतो। तो न भितो जरा मरणाला, वशन होय क्षुधा तृषेला, स्वरूपानंदातची झाला सर्व काळ निमग्न। नष्टागमस्थल भेदशून्ये महाबोधे, ज्ञात्रादित्रयहीनकः ज्ञानस्य नष्टभावेन नष्टागम इहोच्यते। अद्वैतवासनाविष्ट चेतसां परयोगिनां, पश्यतामन्तरात्मानं ज्ञातृत्वं कथमन्यथा। द्वैतशून्य महाशिवज्ञानात ज्ञेय ज्ञाता ज्ञानयुक्त, हा त्रिपुटी भेदमय प्रपंच समस्त नष्टला म्हणून नष्टागम हे। शिव महान सुखरूप, प्रपंच लहान दुःखरूप, प्रपंचातून सुख मिळे अल्प, दुःख मात्र अपार। प्रपंचा ठाई दिसे सुखलेश, तो परमात्म सुखाचाच अंश। सागर जल ओंजळ भरून दुसऱ्यास, द्यावे तैसे घडे हे। जैसा परमात्मा महान, तैसेची त्याचे ज्ञान महान। प्रमाता प्रमेय प्रमाण, ही त्रिपुटी नसे तेथे। अद्वैत वासना युक्त हृदयात, तो अंतरात्म्यासी पाहतो स्थित। मग त्यासी अन्य पदार्थ कसे ज्ञात असतील। अकर्ताहमवेत्ताहम् अदेहोऽहं निरञ्जनः इति चिन्तयतः साक्षात् संविदेव प्रकाशते। निरस्तभेदजल्पस्य निरीहस्य प्रशाम्यतः, स्वे महिम्नि विलीनस्य किमन्यज्ञेयमुच्यते। मी न करता ज्ञाता नाही, मी निष्कलंक मी निर्देही। ऐसे त्रिपुटी रहित होऊनी पाही, जो करितो चिंतन त्याच्या ठाई शिवाद्वैत। ज्ञानची होते प्रकाशित, अगस्त्या म्हणती त्या योग्याप्रत। नष्टागम प्रकाश करण्याजोगे उरले नाही, म्हणून तो अकर्ता पाही। जाणण्याजोगे नसे काही, म्हणून तो अवेत्ता। त्यासी देहाभिमान नाही, म्हणून तो असे अदेही। निरसूनी भेदभावनातीही, झाला राग द्वेष मुक्त। विमर्श शक्तीत झाला विलीन, त्या विरक्त शिवयोग्या लागून। जी वस्तू घ्यावी अशी जाणून, ती असे कोणती प्रपंचात। एकीभूते निजाकारे, संविदा निष्प्रपञ्चया। केन किं वेदनीयं तद्, वेत्ता कः परिभाष्यते। महासत्ता महासंविद्, विश्वरूपा प्रकाशते। तद्विना नास्ति वस्त्वेकं, भेदबुद्धिं विमुञ्चतः। जो शिवाद्वैत ज्ञानाने स्वरूपी समरसला पूर्णपणे,
त्याने काय जाणावे कशाने आणि जाणे तरी कोण. ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान ही त्रिपुटीच गेली निरसून. म्हणून भेदरूप प्रपंचाचे दर्शन त्यासी कधी घडेना. त्यास आत्मरूपावीण काही सर्वथा दिसतची नाही. पाहणारा पाहणे हे सर्वही विराले आत्मरूपात. सत असत वस्तू व्यापून महाज्ञान रूप ब्रह्म चैतन्य जाण. प्रपंच रूप करून धारण सर्व काळ प्रकाशते. या ज्ञाने भेद बुद्धी नाही म्हणून ब्रह्माविण न दिसे काही. सागर तरंग न्याये विश्वही दिसे ब्रह्मरूपची. आदि प्रसादी स्थल सर्वाधिष्ठातृकशंभुः आदिस्तस्य प्रसादतः. आदिप्रसादीत्युक्तोऽयं निर्विकारपदे स्थितः. अनेकजन्मशुद्धस्य निरहङ्कारभाविनः. अप्रपञ्चस्यादिदेवः प्रसीदति विमुक्तये. जो विश्वाचे अधिष्ठान पंचकृत्यांचे मूळ कारण. त्या शंभूसी आदि जाण नाव असे मुनिवरा. त्या आदि शंभूच्या प्रसादाने विकार रहित स्थिती जाने. प्राप्त केली त्यास ओळखणे आदि प्रसादी या नावे. जन्म जन्मांतरात जाने साठविले पुण्य संचित. देहाहंकार प्रपंच भेद रहित. जो जहाला शिवयोगी त्याला मोक्ष देण्यास्तव. तो परमात्मा आदिदेव करी त्याच्यावरी अनुग्रह प्रसन्न चित्त होऊनी. शिवप्रसादसंपत्त्या शिवभावमुपेयुषे. शिवादन्यज्जगज्जालं दृश्यते न च दृश्यते. शंभो शिवप्रसादेन संसारच्छेदकारिणा. मोहग्रन्थिं विनिर्भिद्य मुक्तिं यान्ति विवेकिनः. शिवप्रसाद संपत्तीने विश्वसमूह शिवरूप पाहणे. त्या विण भिन्न असे नयने त्यास काही दिसेना. सागरावरी उठती तरंग ते जैसे सागराचेची अंग. तैसे शिवरूपातची हे जग तो पाहे आपुल्या दृष्टीने. शिवाचा मंगल प्रसाद जाण तो संसार निवृत्तीसी कारण. तेणे अज्ञान ग्रंथी भेदून मोक्ष मिळवी विवेकी. विना प्रसादमीशस्य संसारो न निवर्तते. विना सूर्योदयं लोके कुतस्यात्तमसोलयः. सर्वानुग्राहकः शंभुः केवलं कृपया प्रभुः. मोचयेत् सकलान् जन्तून् न किंचिदिह कारणम्. साधके कितीही साधना केली परी शिवकृपा नाही झाली. तरी त्याची साधना वेली फुले फळे ना किंचित. जोवरी नाही शिवकृपा तोवरी नसे मार्ग सोपा. साधकासही जन्मखेपा कराव्याच लागती. झाल्या विण सूर्योदय समूळ नासेना अंधार भय. तशी शिवप्रसादा शिवाय संसार निवृत्ती होईना.
नसो साधनेचे बळ, असो पुण्यात्मा वा खळ, शिवकृपा होता तत्काळ, त्याला लाभे मुक्तीपद. सर्वतंत्र स्वतंत्र शंकर, कृपा करी सर्वांवर, संसार पाश करूनी दूर, मुक्त करी जीव मात्रा. जीवावरी अनुग्रह करणे हा त्याचा स्वभाव, त्याचा अनुग्रहची सर्व कारण पाश मोचनासी. शिवसृष्टीचा आदिदेव, तैसेची त्यास अंत्य हे नाव. सृष्टी विलयानंतरही एकमेव, अस्तित्व त्याचे असेची. त्या अंत्यप्रसादी स्थलाचे, आता करीन विवरण साचे. कर्ण करूनी सर्वेंद्रियांचे, श्रवण करी अगस्त्या. अंत्यप्रसादी स्थल. लयः सर्वपदार्थानां, अन्त्य इत्युच्यते बुधैः. प्रसादोऽनुभवस्तस्य, तद्वानन्त्यप्रसादवान्. देवतिर्यं मनुष्यादि, व्यवहारविकल्पना. मायाकृता परे तत्त्वे, तल्लये तत्क्षयो भवेत्. भूमीपासून शिवतत्वापर्यंत, सर्वांच्या लयासी आश्रयीभूत. त्या परशिवासी ज्ञानी अंत्य, या नामे संबोधिती. अंत्य शिवाचा साक्षात्कार, तोच अंत्यप्रसाद साचार. तो ज्याला लाभे तो नर, असे अंत्यप्रसादी. सृष्टीचा झाल्यावरी विलय, जे अवशिष्ट असे शिवतत्व, त्याचा आत्मरूपे घेई अनुभव. तो जाण अंत्यप्रसादी. हा देव, हा प्राणी, हा नर, ऐसा माया कल्पित असे व्यवहार. माया शिवात लीन होता विकार, माया निर्मित नाशती. पृथ्वीचा लय जलात, जलाचा लय तेजात, तेजाचा लय वायूत. आकाशात वायूचा, आकाशाचा लय मायेत, मायेचा लय परशिवात. ऐसे लय चिंतन सदोदित, करी तसे शिवयोगी. सृष्टी ज्या क्रमे होई उत्पन्न, त्याच्या उलट क्रमे चिंतन करणे हेची लय चिंतन, असे शिवयोग्याचे. ऐसे लय चिंतन करता अशेष, अंती जे शिवतत्व राहे शेष. आत्मरूपी पाहणे त्या तत्वास, हेची अंत्यप्रसादी स्थल. साक्षात्कृते परे तत्त्वे, सच्चिदानन्दलक्षणे. क्व पदार्थपरिज्ञानं, कुतो ज्ञातृत्वसम्भवः. सुषुप्तस्य यथा वस्तु, न किञ्चिदभिभासते. तथा मुक्तस्य जीवस्य, न किञ्चिद्वस्तु दृश्यते. सच्चिदानंद रूप शिव ब्रह्म जाण, ज्याच्या अंतरी प्रकाशे पूर्ण. तेथे माया अस्तित्वहीन, होई साक्षात्काराने. मायाची नसे अस्तित्वात, मग पदार्थ माया निर्मित. त्याचे ज्ञान आणि ज्ञातृत्व तेथ, कैसे जाण संभवेल. जेथे ज्ञेय प्रपंच नाही, तेथे ज्ञाता कैसा राही. आणि ज्ञानासी अस्तित्वही, कैसे असेल मुनिवरा. जो गाढ निद्रेत मग्न, त्यासी वस्तूचे राहिना भान. तैसे मुक्तात्म्यासी जाण, प्रपंच भान असेना. यथाकाशमविच्छिन्नं, निर्विकारं स्वरूपतः.
तथा मुक्तस्य जीवस्य स्वरूपमवशिष्यते न किंचिदपि मुक्तस्य दृश्यं कर्तव्यमेव वा सुखस्फूर्तिस्वरूपेण निश्चला स्थितिरुच्यते शिवाद्वैतपरिज्ञान शिथिलाशेषवस्तुनः केवलं संविदुल्लास दर्शिनः केन को भवेत् आकाश अखंड निर्विकार तैसा जीवन मुक्त योगी साचार अखंड प्रकाशूनि भूवर विचरे स्वच्छंदपणाने त्याला प्रपंच न दिसे त्याला कर्तव्य काही नसे तो कृत्य होऊनी वसे आनंदमय निश्चल तो शिवाद्वैत ज्ञाने परिपूर्ण त्याचे नष्टले प्रपंच ज्ञान इंद्रिय व्यवहाराचे प्रयोजन त्यास उरेना किंचित ऐसे हे अंत्यप्रसादी स्थल आता सांगेन अंतिम स्थल जासी सेव्य प्रसादी स्थल ऐसे ज्ञाते संबोधिती सेव्य प्रसादी स्थल सेव्यो गुरुसमस्तानां शिव एव न संशयः प्रसादोश्च परानन्द प्रकाशः परिकीर्त्यते सेव्यो गुरुस्मृतो ह्यस्य प्रसादोऽनुभवो मतः तदेकावेशरूपेण तद्वान् सेव्यप्रसादवान् श्री गुरु सर्वांसी असे सेव्य तो असे साक्षात परशिव गुरुचा असे अनुग्रह परमानंद प्रकाशक शिवस्वरूप गुरु जाण सेव्य असे सर्वांकडून तो उपदेशी दे शिवज्ञान तोची जाणावा प्रसाद गुरु आणि गुरुप्रसाद यात जो मानितो अभेद तोची सेव्य प्रसादी सिद्ध पुरुष जाण मानिती गुरुदेवः परं तत्त्वं परतत्त्वं गुरुस्मृतः तदेकत्वानुभावेन न किंचिदवशिष्यते अपरिच्छेद्यमात्मस्थम् अवाङ्मनसगोचरम् आनन्दं पश्यतां पुंसां रतिरन्यत्र का भवेत् शिवहाची गुरु गुरुहाची शिव ऐसे सांगती शास्त्रे सर्व गुरु शिवात ठेवता अभेद भाव उरेन काही जाणाया जे वाणी मनासी अगोचर त्या परमानंदात निमग्न निरंतर त्याची अन्य विषयांवर प्रीती कैसी राहील ज्ञानामृतेन तृप्तस्य किमन्यैर्भोज्यवस्तुभिः ज्ञानादेव परानन्दम् प्रकाशयति सच्चिवः मुक्तिरेव परा तृप्तिः सच्चिदानन्दलक्षणा नित्यतृप्तस्य मुक्तस्य किमन्यैर्भोगसाधनैः न बाह्यं कर्म तस्यास्ति न चान्तर्नैव कुत्रचित् शिवैक्यज्ञानरूढस्य देहभ्रान्तिं विमुञ्चतः
जो पूर्ण तृप्त ज्ञानामृताने अन्य काय इच्छावे त्याने ज्याने चंद्रामृताचे केले पारणे तो काय इच्छील बालुका ज्याच्या ओठी अमृत वाटी तो लाळ घोटील का कांजीसाठी ज्याने परमानंद बांधिला गाठी त्यास भोज्य काही नसे सच्चिदानंद स्वरूप मुक्ती हीच सर्वोत्कृष्ट तृप्ती नित्य तृप्तास हवी प्राप्ती कशास भोग साधनांची ज्याने शिवैक्य ज्ञान प्राप्त केले देहाभिमानासी त्यागिले त्याला बाह्याभ्यंतर कर्मात उरले नसे काही कर्तव्य न कर्मबंधे न तपो विशेषे न मंत्रयोगाभ्यसने तथैव ध्यानेन बोधे च तथात्मतत्त्वे मनः प्रवृत्तिः परयोगभाजाम् ज्याने शिवयोग केला प्राप्त त्याची मंत्रयोग हठयोगात राजयोग लययोगात नसेची मन प्रवृत्ती नाही कर्माचे बंधन नाही तपश्चर्येचे कारण योगाभ्यास मंत्र जप ध्यान त्याच्यासाठी व्यर्थची जे मिळवाया जन्म जन्मात धावाधाव केली समस्त ते त्यासी जहाले पूर्ण प्राप्त आता थांबले धावणे येथे लिंगस्थलातील संपले प्राणलिंगी स्थल आता पुढे शरणस्थल विवरीन मुनिवरा शिवस्वरूप जगद्गुरुवर श्री काशी महास्वामीजी चंद्रशेखर त्यांच्या आज्ञेने ग्रंथ मधुर रचितो शेषनारायण श्री सिद्धांत शिखामणी तत्वामृत सद्भावे परिसोत शिवभक्त होतील मने भक्तियुक्त अष्टादशोऽध्याय पूर्णः ओम तत्सदिति श्री शिवगीतेषु सिद्धान्तागमेषु शिवाद्वैत विद्यायां शिवयोगशास्त्रे श्री रेणुकागस्त्य संवादे वीरशैव धर्म निर्णये श्री शिवयोगी शिवाचार्य विरचिते श्री सिद्धांत शिखामणौ लिंगस्थलांतर्गत प्राणलिंगी स्थले आत्मस्थलादि नवविध स्थल प्रसंगो नाम 18 परिच्छेदः श्री शिवार्पणमस्तु।